विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। या सांगली नगरीमध्ये लोक कल्याणाच्या उद्देशाने आयोजित 9 दिवसीय इष्टलिंग महापूजा श्री सिद्धांत शिखामणीच्या आध्यात्मिक आशीर्वचनाच्या या मंगल व्यासपीठावर उपस्थित राहून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करत असलेले बेळंकीकर महाराज, म्हैसाळकर महाराज, वाळवेकर महाराज, गुड्डापूरकर महाराज, महसुलीकर महाराज आणि इतर समस्त महाराजगण, उत्सव समितीचे समस्त पदाधिकारीगण, या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आशीर्वाद स्वीकार करून गेलेले विविध पक्षांचे राजकीय नेते मंडळी, तनु मन धनाने सेवा केलेले सर्व सद्भक्तगण, प्रतिदिवस भक्तीने शिवतांडव स्तोत्र केलेले मातृवृंद आणि समस्त सद्भक्तांनो, 9 दिवसीय कार्यक्रम उद्या पूर्ण होणारा 9 दिवस कसं गेला कोणाला कळलंच नाही. सकाळीपासून संध्याकाळपर्यंत इष्टलिंग पूजा, सायंकालीन शिवकथा, संगीत श्रवण, शिवाचार्यांचा उपदेश, सत्कार समारंभ, शेवटी महास्वामींच्या आशीर्वचन ऐकण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ कसं निघून गेला हा कोणाला कळलं नाही. परंतु जीवनातला हा 9 दिवस तुमच्या भाग्याचा दिवस होणारा, निरंतर 9 दिवस पर्यंत महास्वामीजींचे शिवपूजेमध्ये भाग घेतले, प्रत्यक्षात पादोदक प्रसाद स्वीकार केले. सर्वात श्रेष्ठ म्हणजे जे तुम्ही श्रवण केले हे सर्वात श्रेष्ठ कार्य. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, या 84 लाख जीव जंतूंमध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ मानला जातो. कशासाठी? दुर्लभम मानुषम प्राप्य जननम ज्ञान साधनम येन जानन्ति देवेशम तेषाम आत्मा निरर्थकः. सिद्धांत शिखामणीमध्ये
मानव जीवन सफल करण्याचा लक्ष्य तिथं सांगितलेलं आहे. दुर्लभम मानुषम प्राप्य. तुम्हा सर्वांनी मानव शरीर जे मिळालेलं आहे हे सहसा मिळणारा जन्म नाही. थोडासा पुण्य ज्यादा केलं तर देव योनीमध्ये मनुष्य जातो. थोडासा पाप अधिक केले तर हीन योनीमध्ये जातो. उभाभ्याम पुण्यपापाभ्याम मानुष्यम लभते वशः. पुण्य आणि पाप दोन्ही ज्यावेळी समान होतात त्यावेळी मनुष्य जन्म मिळतो. तुम्ही तराजूमध्ये वस्तू तोलन करत असताना बागवान लोकांच्या हाती असलेलं तराजू वेगळं असतं. धवसदान विकणाऱ्यांच्या जवळ असलेलं तराजू वेगळं असतं. सर्वात सूक्ष्म तराजू म्हणजे सोनं तोलण्याच्या व्यक्तीचे तराजू तर ते सूक्ष्म असतो, थोडा इधर उधर होत नाही. तसं समानता, पुण्य पापांची समानता अनेक जन्मामध्ये होऊ शकते. त्याला कर्मसाम्य असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. परंतु एवढ्या संख्यामध्ये तुम्ही इथं बसलेला आहात, मनुष्य जन्म मिळाले तरी सुद्धा त्या सार्थकता करण्यासाठी कर्म करणारे भरपूर लोक कमी असतात. गीतामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. गावामध्ये जर 1000 माणसं असले, असं सत्संगामध्ये 1000चे 1000 लोक येत नाही. 1000 मध्ये एक माणूस येतो सत्संग मध्ये भाग घेण्यासाठी. म्हणून कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत व्यावृत्त चक्षुः अमृतत्वम इच्छन. 1000 माणसांमध्ये एकाच व्यक्तीकडे प्रवृत्त होतो. आलेले सर्वांना सगळे कळतं असंही सांगता येत नाही. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, श्रवण करण्यासाठी येणाऱ्या लोकांचे 3 विभाग केलेले आहे. एक असतो श्रोता, दुसरा असतो सरोता, तिसरा असतो श्रोता. श्रोता म्हणजे अशा सत्संगामध्ये आल्यानंतर भरपूर लोकांना निद्राच लागते असं म्हणतात. इथं का कोण निद्रा केलेली नाहीये. जर कोणी निद्रा केले असेल त्यांच्या नाव आहे सोता, म्हणजे इथं येऊन तो झोपून जातो. दुसरा असतो सरोता. सरोता म्हणजे हे सुपारी कट करण्यासाठी अडकत असतो ना, त्याला म्हणतात सरोता हिंदीमध्ये. आलेले लोकांमध्ये प्रवचन करणारे शिवकथाकार असतील, शिवाचार असतील, महाचार असतील, कुठं चुकतात ते धरण्यासाठी, तेच कामासाठी बसलेले असतात. त्यांचे नाव आहे सरोता.
परंतु तिसरा व्यक्तीचे नाव आहे श्रोता. श्रोता म्हणजे अत्यंत जागरूकपणे शिवकथा असतील, शिवाचार्यांचा उपदेश असतील, महाचार्यांचा संदेश असतील, संपूर्ण लक्षपूर्वक श्रवण करणारे जे व्यक्ती त्याचं नाव आहे श्रोता. म्हणून उपनिषदामध्ये सांगितले आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. या जगामध्ये दर्शनीय वस्तू कोणता आहे? सर्वांच्या मनामध्ये अपेक्षा असं बघण्याची इच्छा असतो. काशी बघावा, रामेश्वरम बघावा, अयोध्या बघावा, अजून देश विदेशामध्ये जाऊन पाहून येण्याची इच्छा असते. परंतु ज्याच्या दर्शनाने पुन्हा दर्शनाची अपेक्षा होणार नाही असं दर्शनीय तत्व कोणतं आहे? कशाचे दर्शन केलं पाहिजे? म्हणतात आत्मा वा अरे द्रष्टव्यः. खरं म्हणजे दर्शनीय तत्व म्हणजे बाहेरचं काही दर्शनीय नाही आहे. बाहेरचे प्रपंच आम्ही अनेक वेळ अनेकदा पाहिलेले पण आहे, या जन्मामध्ये सुद्धा मागच्या जन्मामध्ये. परंतु आम्ही कधी न पाहिलेले तत्व म्हणजे आपले आत्मदर्शन. देवाने आत्माला इतका गूढ ठेवलेला आहे, आपल्याला सहसा दर्शन करता येत नाही. इथं तुम्ही आम्ही बसलेला आहोत, आमच्या समोर कुठलाही व्यवधान नाही, पडदा नाही, काय नाही. तुम्ही सरळ आम्हाला पाहू शकता, आम्ही तुम्हाला पाहतो. जर समजा आमच्या तुमच्या समोर एखादा पडदा जरी घातले तरी स्पष्ट दिसणार नाही, थोडा थोडा दिसू शकतो. आणखीन एक पडदा घातले, आणखीन एक पडदा घातले, आणखीन एक पडदा घातले, असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 5 पडदा जर आमच्या तुमच्या समोर घातल्यानंतर तुम्ही आम्हाला पाहू शकणार नाही, आम्ही तुम्हाला पाहू शकणार नाही. हे व्यवधानामुळे, पडद्याच्या आड आल्यामुळे. तसं देवाने आपले जो आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला 5 पडदा घातलेले, 5 पडदा. त्याला आपण कोश असं म्हणतो. पहिला आहे अन्नमय कोश, दूसरा आहे प्राणमय कोश, तीसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश, 5वा आहे आनंदमय कोश. या 5 कोशांच्या आतमध्ये आत्मतत्व ठेवून ते जाणण्यासाठी मानव जन्म देवाने दिले. म्हणून उपनिषदमध्ये सांगितलेलं आहे, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितम मुखम. एका सोन्याच्या पात्रामध्ये एक महत्वाच्या वस्तू ठेवून त्याच्यावर सोन्याचे झाकण्याने झाकून एका माणसाला सांग, हे बाबा तू ज्या पात्राजवळ जा, थोडंसं वरचं ढक्कन उघडून आतमध्ये काय आहे पाहून घे म्हणून पाठवून दिला. तो पात्र इतका आकर्षणीय होता, सोन्याचा होता, अनंत रत्नाने जडित होता. आतल्या तत्व पाहण्यासाठी आलेले माणूस
त्या सोन्याच्या पात्राला मोहित होऊन तेच बघत बसला, आत कधी बघितलेच नाही. तसं आपला जो शरीर आहे सोन्याच्या पात्रासारखा आहे. आम्ही तुम्ही सगळे लोक जन्मल्यानंतर जेव्हापासून आपल्या बुद्धीमध्ये थोडासा ज्ञान आला तेव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही नेहमी आपल्या देहाच्या अवतीभोवतीच फिरत असतो. थोडासा उंच झाला की बघा मी किती उंच झालो. थोडा खाऊन पिऊन व्यायाम करून हष्टपुष्ट झाला, बघा मी पैलवान झालो. देवाने थोडासा गोरा रंग दिला तर मी बघा किती गोरा आहे. असं शरीराचे उंची जाडी रंगामध्ये आम्ही उलझून जातो. दिवसभर त्या शरीराचे सेवामध्येच आम्ही व्यस्त असतो. अक्क महादेवी एक वचनामध्ये सांगतात, हगलो नाल्कु जाव अशनक्य कुदिवरू, ಇರುಳು ನಾಲ್ಕು ಜಾವ ವ್ಯಸನಕ್ಕೆ ಕುದಿವರು, ಅಗಸ ನೀರೊಳಗೆದ್ದು ಬಾಯಾರಿ ಸತ್ತಂತೆ ತಮ್ಮೊಳಗಿದ್ದ ಮಹಾಘನವನು ಅರಿಯದೆ ಕೆಟ್ಟರಯ್ಯ ಚನ್ನಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ. आमच्या दैनंदिन जे व्यवहार आहेत तेच त्या वचनामध्ये त्याने उद्धृत केलेले आहे. हगಲು ನಾಲ್ಕು ಜಾವ अशनक्य कुदीवर. प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्या उठल्या काय नाश्ता करायचे हे विचार करतो. रोजच्या रोज वेगळे वेगळे नाश्ता करावा लागतो. एकच नाश्ता रोज चालणार नाही. दुपारचे जेवणाबद्दल विचार करतो, संध्याकाळचे नाश्ता विचार करतो, रात्रीचे जेवण विचार करतो. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत जास्तीत जास्त वेळ आपण जेवणाच्या विचारमध्ये घालवतो. हगलो नाल्ಕು ಜಾವ अशनक्य कुदीवर, ಇರುಳು ನಾಲ್ಕು ಜಾವ व्यसनक्य कुदीवर. रात्र झाले की जीवात्मा व्यसनाधीन होतो. दिवस उघडले की असनाधीन होतो. आहे दिवस आणि रात्री दोन्ही अमूल्य वेळ असन व्यसनामध्ये घालविणारा जीवात्मा, त्यांची स्थिती कशी झाली? अगस ನೀರೊಳಗೆದ್ದು ಬಾಯಾರಿ सत्तंते. एक सुंदर दृष्टांत सांगतात तिथे. एक गावामध्ये एक लँड्रीचे माणूस होता, सर्वांचा कपडा धुणारा. उन्हाळ्याचा दिवस होता. गावातील लोकांनी दिलेले सगळे कपडा घेऊन एक नदीमध्ये धुण्यासाठी गेला. सकाळीपासून दुपारीपर्यंत कपडा धुत असताना त्यांना तहान लागला. उन्हाळ्याचा दिवस होता. तहान लागल्याबरोबर पाणी पिलं पाहिजे. शरीर पाणी मागत असताना जर पाणी नाही दिला, मग आमच्या शरीरातील जलांश कमी झाले तर आम्ही कोमामध्ये जाऊ शकतो, प्राण पण जाऊ शकतात. म्हणून सांगितले आपोमय प्राणः.
आमच्या शरीरामध्ये प्राण जर सुरक्षित असायचे असेल वेळेवर पाणी प्यायला पाहिजे. म्हणून जेवण 2 वेळ करता 10 वेळ पाणी पितात. तसं त्या परीटला लांड्रीच्या व्यक्तीला कपडा धुत असताना भरपूर तहान लागला. त्यांच्या पायाखाली चांगलं पाणी वाहत आहे, नदीचे शुद्ध पाणी आहे. थोडा धुण्याचं काम बाजूला ठेवून एक उंजळभर पाणी घेऊन पिलं असतं बरं झालं असतं. परंतु काय विचार करतो, हे सगळं कपडा धुवून हे सगळं वाळू घालून इस्त्री करून त्यांच्या घरी सुपूर्द करून निवांत आपण पाणी पिऊ असं विचार करत करत कपडा धुतच होता. परंतु शरीरातील पाणीचा अंश कमी झाल्यामुळे तो पाणीमध्येच मेला असं अक्क माधवी सांगते. ಅಗಸ ನೀರೊಳಗಿದ್ದು ಬಾಯಾರಿ ಸತ್ತಂತೆ ತಮ್ಮೊಳಗಿದ್ದ ಮಹಾಘನವನು ಅರಿಯದೆ ಕೆಟ್ಟರಯ್ಯ ಚನ್ನಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ. एक परीटची कथा सांगून ते परीट म्हणजे तो परीट ना, आम्ही सगळे परीटच आहोत. शरीर म्हणजे एक वस्त्र सारखं असतं. गीतामध्ये सांगितले वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. तुमचं वस्त्र मलिन झालं की तुम्ही धुवायला घालता, नवीन वस्त्र नेसता. तसं देवाने दिलेले हा वस्त्र आपण वापरून 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 ज्यावेळी जीर्ण शीर्ण होतो, वृद्धावस्थामध्ये शंकराचार्य सांगतात अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. म्हणजे शरीर जीर्ण शीर्ण झालेलं आहे. स्वतः चालता येत नाही, दंड घेऊन चालावं लागतो. अशी अवस्था आली असताना सुद्धा एवढा अवस्थापर्यंत आपण काय करतो, खाण्यापिण्यामध्ये आपण वेळ घालवितो. आपले आत्मज्ञानासाठी आपण लक्ष देत नाही. तो म्हणतात जसं परीट पाणीमध्ये तहान लागून पाणीमध्येच मेला, तसं परब्रह्म तत्वामध्ये असून सुद्धा त्या परब्रह्म तत्वाला न ओळखता जगातील 100 पैकी 99% लोक परीटासारखा मरून जीवन व्यर्थ करून घेतात. त्यासाठी या मानव जीवनामध्ये प्रत्येकाला आत्मदर्शन करून घेणं हे जीवनाचं लक्ष्य पाहिजे. परंतु त्या आत्मदर्शन करायचे म्हणजे डोळ्यानं पाहता येत नाही. परंतु त्याचे दर्शन कसं करायचे, ते श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. आत्मदर्शन करण्यासाठी आपल्याला डोळ्याने पाहायचं नाही, कानाने ऐकावं लागतं. कानाने का ऐकायचे? आम्ही सगळे संसार कानातूनच आत घातलेला आहे. तुमचे घरामध्ये मुलं बाळ जन्माला येतात. 12 दिवसाला तुम्ही त्यांचे बारसा करता.
बारसा म्हणजे नामकरण संस्कार. तोपर्यंत त्याला काय नाव नसतो. एक चांगला व्यवस्था करून पाळण्यामध्ये त्या मुळाला घालून महाराज लोकांना आपल्या सगळ्या मामा वगैरे सगळ्यांना बोलावून एक नाव आपण निवडतो. पूर्वी काळी नाव ठेवताना सुद्धा देवाचेच नाव ठेवायची परंपरा होती. आपल्याला व्यस्त जीवनामध्ये देवाचं नाव घेणं होत नाही. या मुलाबाळांच्या नावाने हाक मारून सुद्धा आपल्या तोंडातून शिव हरी हर राम यावं म्हणून देवाचं नाव ठेवत असतो. आता तरी फॅशन झाले, देवाचं नावच ठेवत नाही. ठीक आहे, त्या 12व्या दिवशी नामकरण करत असताना सगळे मिळून त्या बाळाच्या कानामध्ये कुर्र आवाज करून तुम्ही नाव ठेवता, नामकरण करता. काहीतरी नाम करत, देवाचं नाव ठेवता, इतरांचं नाव ठेवता. नामकरण झाल्यानंतर तुम्ही त्याच नावाने त्यांना हाक मारला सुरू करता. तुमच्याकडून वारंवार ऐकून त्याला असं समज होतो हा माझा नाव आहे. हे ऐकून त्या नावाचा अभिमान इतकं वाढतो त्यांच्या मनामध्ये. हळूहळू मोठं झाल्यानंतर त्या नावानं एकदा शिव्या दिले तर तो तुमच्याशी झगडाच करतो. म्हणजे पहिला तुमचे नामाभिमान सुरू झाला. ते नाव कुठून गेला? कानातूनच गेला. नंतर तुम्ही त्या बाळाला समस्त तुमच्या परिवाराच्या ओळख करून देऊ सुरू करता. हे तुझी आई आहे, हे तुझा बाबा आहे, हे तुझा भाऊ आहे, हे तुझी बहिणी आहे. हे सगळं ऐकून कानातून आई पण आत जाते, बाबा पण जातो, बहिणी पण जाते. हे बघ तुझा घर पण आत जातो. हे तुझा दुकान मकान शेत सगळे संबंधी परिवार. हे रोज त्यांच्या कानामध्ये काही ना काही आपण घालतच असतो. एकदा कानातून आत गेले तर ते बाहेर येतच नाही. हा माझा घर म्हणून मनात गेला तो त्या घराबद्दल कितीतरी भांडण करायला सुरू होतं. तसं या कानाच्या माध्यमातून आपण काय घालत असतो? सगळे संसारच घालत असतो कानामध्ये. बाहेर जेवढं संसार आहे ते सगळं आपल्या आतच असतं. आता तुम्ही सगळं घरदार सोडून प्रवचनाला आलेला आहात. इथून प्रवचन सुटल्यानंतर कुठं जाता? कुठं जाता? तुमच्या घरीच नाही जाता ना. म्हणजे घराचे आठवण नाही म्हणून घरी जाता. जर विसरले तर कुठं जाणार? कुठं तरी जाऊ शकता. तसं तुमचे परिवारातील लोक आले तर त्यांना स्वागत करणे हे सगळं तुम्ही जे करता आठवण ठेवले तर करू शकते, विसरले तर काही करू शकणार नाही. असं जन्मल्यापासून शेवटपर्यंत आम्ही या जन्मातले भरपूर संसार आत घातलेला असतो. परंतु आमचा जन्म हा पहिला जन्म नाही. ह्याच्या अगोदर सुद्धा अनेक जन्म आपले झालेला आहे. अक्कमादेव सांगतात, ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ ಮೂರಲ್ಲ ನಾಲ್ಕಲ್ಲ
ಎಂಬತ್ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಯೊಳಗೆ ಬಂದೆ ಬಂದೆ ಬಾರದ ಭವಂಗಳನ್ನು ಉಂಡೆನುಂಡೆ ಮುಂದೆ ನೀ करुणिस चन्न मल्लिकार्जुन. सगळ्यांना माहीत नसतो आम्ही मागच्या जन्मामध्ये होतो की नाही होतो, पण ज्ञानी लोकांना माहीत होतो. बुद्ध भगवंताने काही कथा लिहिलेले, त्याचे नाव आहे जातक कथा. जातक कथा, जाती म्हणजे जन्म. बुद्ध ध्यानामध्ये भरपूर साधना केला होता. त्याने विचार केला मी मागच्या जन्मामध्ये काय होतो, त्याच्या मागच्या जन्मामध्ये काय होतो. त्यांनी ध्यान करून 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 त्यांचे सर्व जन्मांची कथा जातक कथामध्ये लिहून ठेवलेले. परंतु आमची बुद्धीमध्ये एवढी धारणा नाही, एवढी सूक्ष्म एकाग्रता आपला मन होऊ शकत नाही. म्हणून मागच्या जन्माचे आपल्याला ज्ञान होणं अवघड आहे. साधना केले तर थोडाफार शक्य आहे. आता तुम्हाला आम्ही काल तुम्ही उठल्यापासून इथं येईपर्यंत काय काय केलं सांगा म्हटलं, लगेच सांगता येत नाही. थोडं आठवण केलं तर सांगू शकता तुम्ही. किती वाजता उठलो, उठल्यानंतर काय केलो, ते सगळं आठवण केलं तर तुम्हाला आठवण होऊ शकते. कालचं होऊ शकतं, त्याच्या कालचं होऊ शकतं, परंतु पूर मागं आपल्याला जाता येत नाही. म्हणजे मन एकाग्र झाल्याशिवाय जन्मांतर आपल्याला कळू शकत नाही. परंतु अक्कमादेवी सर्व जन्मांचे ज्ञान असल्यामुळे ते सांगते, ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ ಮೂರಲ್ಲ ನಾಲ್ಕಲ್ಲ, 1 2 3 4 नाही, मी 84 लाख योनीमध्ये जन्म घेऊन मी आलेला आहे. ज्या ज्या जन्मामध्ये जीव जातो त्या जन्माचा थोडाफार संस्कार आपल्या मनामध्ये ठेवूनच येतो. मनुष्य जन्म हा शेवटचा जन्म आहे. 84 लाख योनीमध्ये शेवटच्या जन्मामध्ये आम्ही आहोत. परंतु या जन्मामध्ये येण्याच्या पूर्वी सगळे जन्मामध्ये आपण फिरूनच आलेला आहे. महाराज आम्ही सगळ्या जन्मामध्ये होतो हे कसं सांगता? आपल्या मनामध्ये ते सगळे संस्कार असतात. एखादा लहान मुलांना मांजरासारखा आवाज काढा भाऊ म्हणलं तर मांजरासारखा काढतात. एक किती छान काढतो, अरे थोडं कुत्र्यासारखा काढ म्हणलं कुत्र्यासारखा सुद्धा काढू शकतो. ए तुझा ध्वनी खूप छान आहे रे, गाढवासारखं ओढ म्हणून गाढवासारखं सुद्धा ओढू शकतो. म्हणजे फक्त मनुष्य सर्व प्राण्यांच्या ध्वनी काढू शकतो. कुत्र्याला बेल्लेसारखा आवाज काढू शकत नाही, कुठलाही प्राणी काढू शकत नाही, फक्त मनुष्य काढू शकतो. हे काढतो म्हणजे मागच्या कुत्र्याच्या, मांजराच्या, गाढवाच्या जन्मामध्ये जे संस्कार होता तो सोडल्याने तो घेऊनच आलेले, म्हणून तो काढू शकतो. या जगामध्ये काही सस्याहारी प्राणी आहे, काही मांसाहारी प्राणी आहे. गाय, म्हशी, शेळ्या सगळे शुद्ध शाकाहारी प्राणी आहेत. त्या गाय, म्हशी, बैला समोर जर तुम्ही मांसाचे तुकडा ठेवले तर तो वास सुद्धा घेत नाही, खात नाही. उपवास मरू शकतो, कधी खाऊ शकत नाही.
आणि मांसाहारी प्राणीच्या समोर जर तुम्ही कडवा घासपूस ठेवलं तर खाऊ शकत नाही. जे मांसाहारी आहे ते शुद्ध मांसाहारी आहे, जे सस्याहारी आहे ते शुद्ध सस्याहारी आहे. परंतु मनुष्य एक विचित्र प्राणी आहे. त्यांच्या समोर काही ठेवा, काही सोडत नाही, सगळे खाऊन टाकतो. कसं काय खातो? सगळं अभ्यास आहे त्याला. मांसाहारी शरीरातून मांस काढून अभ्यास घेऊनच आलेला आहे. सस्याहारी प्राणीचे शरीरातून सस्य खाऊन ते संस्कार घेऊन आले. सर्व ध्वनी काढण्याचे संस्कार घेऊन आले. म्हणजे आमच्या अनुभवाने आम्ही सांगू शकतो, आमचा जन्म हा पहिला जन्म नाही. ह्याच्या अगोदर अनेक जन्मामध्ये आम्ही जीवन घेतलेलं आहे. परंतु हा जो जन्म आहे इतर जन्मासारखं खाऊन पिऊन मस्त मजा करण्यासाठी नाही आहे. आहार करा, ते सुद्धा शुद्ध स्वच्छ योगिक आहार करण्यासाठी सांगितले गीतामध्ये. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. गीतामध्ये सांगितलेले मानव जीवन म्हणजे योगासाठी आलेलं हा जीवन आहे. खाण्यापिण्यासाठी बाकी योनीमध्ये सगळंच आहे. म्हणून मानव जन्मामध्ये आलेल्या व्यक्तीला जर योगाभ्यास करायचा असेल तर त्यांच्या थोडं संयम जीवन पाहिजे. युक्ताहार विहारस्य, योग्य आहार सेवन केलं पाहिजे, योग्य व्यवहार केला पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. म्हणून गीतामध्ये सांगतात माणसांना नीट जेवता येत नाही. तुम्हाला किती येऊ सांगतात ताटात सोडू नका, अन्न ब्रह्म आहे. दान देणारा माणूस कष्ट करून तुमच्यासाठी अन्न तयार करून देतो. तुम्ही एक घास कमी खाल्ले तर चालते, परंतु वाया घालवण हे चुकीचं आहे. अन्नम ब्रह्मेति व्यजानीयात. परंतु सगळ्या प्राण्यांना नीट जेवता येते, माणसानं मात्र नीट जेवता येत नाही. ज्यांना नीट जेवता येते त्यांना कुठलाही रोग येत नाही. ज्यांना नीट जेवता येते त्यांना सगळे रोग येतात. म्हणून मिरजमध्ये पशु दवाखाना किती आहे, माणसांचा दवाखाना किती आहे. सुपर स्पेशल दवाखाना आणखीन होतात पुढे पुढे. जनावरांचे दवाखाने एक दोन असतील, माणसांचे दवाखाना गावभर आहे, गली गलीमध्ये आहे. डॉक्टरांची संख्या वाढत आहे. त्याचे कारण तुम्हाला जेवता येत नाही म्हणून डॉक्टर वाढले, रोग वाढले. पूर्वी काळामध्ये लोकांना नीट जेवण करत होते. म्हणून 50 वर्ष पूर्वी, 60 वर्ष पूर्वी एवढा दवाखाना नव्हते. गावामध्ये एक डॉक्टर असायचे, सगळ्या रोग्यांचे तपासून एकच डॉक्टर दवा देत होते. दात दुखले तरी त्यांच्याकडे जायचे, हाड तुटले तरी त्यांच्याकडे जायचे, ज्वर आले तरी त्यांच्याकडे जाय. आता असं नाही आहे. प्रत्येक अंगाला एक एक वेगळे वेगळे डॉक्टर आहे.
आम्ही विनोदासाठी सांगत असतो. आता डेंटिस्ट म्हणून एक आहे की त्याच्यामध्ये स्पेशल असेल, परंतु थोडा काळ आणखीन पुढे गेले तर वरच्या दाताचे डॉक्टर वेगळं, खालच्या दाताचे डॉक्टर वेगळं होणार. समोरच्या दाताचे डॉक्टर वेगळं, मागच्या दाताचे डॉक्टर वेगळं होणार. केवळ तुमचे दात पाहण्यासाठी 32 डॉक्टर पुढे येतील भविष्य काळामध्ये, जर आमचं सगळं असं होत चाललं तर. पूर्वी काळी घरामध्ये एक गृहस्थाला 8 मुलं असायची, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा होत होते. त्या 8 मुलांना पाहण्यासाठी एकच डॉक्टर येत होता. आता तुमच्या घरामध्ये एकच मुलगा या मुलगी असते, त्यांना पाहण्यासाठी 8 डॉक्टर येतात. किती उलटा झाले बघा. म्हणजे हे सर्व म्हणजे तुम्हाला जेवता येत नाही म्हणून हे सगळं आहे. म्हणून गीतामध्ये सांगितले योग कोणाला करता येते, योग त्यांनाच करता येते ज्यांना चांगला जेवता येते. चांगला जेवत करणं म्हणजे आपला जो पोट आहे ना, उदरामध्ये जेवढं पोकळी आहे त्या पोकळीमध्ये अर्धा अन्नाने भरायची, अर्धा मधले अर्धा पाणीसाठी ठेवायचे, उरलेले 1/4 भाग हवासाठी ठेवायचे. आपण काय करतो, अन्नाच्या जागी अन्न, पाण्याच्या जागी अन्न, हवाच्या जागी अन्न, म्हणजे श्वासच घेता येत नाही. असं ठोसून ठोसून जर आम्ही पोट भरले तर मग रोग आल्याशिवाय कसं राहणार. म्हणून कन्नडमध्ये एक म्हण आहे, ಊಟ ಬಲ್ಲವನಿಗೆ ರೋಗವಿಲ್ಲ, ಮಾತು ಬಲ್ಲವನಿಗೆ जगळविಲ್ಲ. ज्यांना नीट जेवता येते त्यांना रोग येत नाही, ज्यांना नीट बोलता येते त्यांना भांडण होत नाही असं सांगितलेलं आहे. आता रोग नसलेले, भांडण नसलेले घर कुठलं आहे. म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये रोगी आहे, सगळ्यांच्या घरामध्ये भांडणच भांडण आहे. ह्याचा अर्थ आहे तुम्हाला नीट बोलता येत नाही, तुम्हाला नीट खाता येत नाही. म्हणून हा जो अन्नमय शरीर आहे, हे अन्नाने जन्मलेला आहे, अन्नाने वाढतो, शेवटी अन्नाचे कारण असलेले पंचभूतामध्ये विलय होतो. या अन्नमय कोशाच्या आतमध्ये एक प्राणमय कोश आहे. म्हणजे तुम्ही जे श्वासोच्छ्वास घेता त्याच्यानं आपण जीवित असतो. प्राणमय कोश, त्या प्राणमय कोशाच्या पलीकडे मनोमय कोश आहे. काही करत असताना तुमच्या मनामध्ये विचार तर करता, मनामध्ये विचार तर करत नाही. चला तरुणबा स्टेडियमला जायचं असं तुमच्या मनामध्ये विचार तर येऊ शकता, चला आज कशाला सोडू, इकडे जाऊ म्हणलं तर तिकडे जाऊ शकता. ते मनाचे पलीकडे आणखीन एक कोश त्याला नाव आहे विज्ञानम कोश, बुद्धी. बुद्धीच्या पलीकडे आनंदमय कोश. त्या आनंदमय कोशाच्या पलीकडे देवाने आपल्याला आत्मानं लपवून ठेवलेलं आहे. तो कशाचे दर्शन केल्याने मनुष्य तृप्त होतो,
बहिरंगाचे सर्व प्रपंच कितीदा बघितले तर सुद्धा आणखीन एकदा बघावं वाटतं. परंतु ज्या दिवशी तुम्ही अंतर्मुखी होऊन मी शरीर नाही, शरीर माझा नाही, मी प्राण नाही, प्राण माझा नाही, मी मन नाही, मन माझा नाही, मी बुद्धी नाही, बुद्धी माझी नाही, आनंदमय कोश मी नाही, आनंद कोश मी माझा नाही, असं पंचकोशांना ओलांडून ज्यावेळी तुमच्या आत्म्यापर्यंत जाता त्यावेळी तुम्हाला सत्यचित्त आनंद रूपी आत्माचा अनुभव आल्यानंतर तुमच्या जीवनाचा शेवट होणार, तेव्हाच तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. म्हणून आत्मदर्शनासाठी आम्हाला हे आज जायचं म्हटलं तर ऐकावं लागतं. ऐकून ऐकून संसार तुम्ही आत टाकले, एक 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 बाहेर काढायचे. आम्ही 9 दिवस काय केलो, तुमच्या कानामध्ये गेले संसाराला थोडा थोडा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलो. काही लोकांचे थोडा बाहेर गेलं, काही लोक अजून लपून बसलेलेच आहे. म्हणून रोज श्रवण केलं पाहिजे, प्रतिनित्य श्रवण केलं पाहिजे. जसं रोज 2 वेळ आपण जेवण करतो पोटासाठी, तसं आपला बुद्धिरूपी जो पोट आहे, देवाने 2 उदर दिले आपल्याला, 2 पोट. एक अन्नाने भरणारा पोट आहे, एक ज्ञानाने भरणारा पोट आहे. आपले एक वचनकार सांगतो, अल्लम प्रभु, ವಲಯ ಲಟ್ಟುಂಬರಲ್ಲದೆ ತಲೆಯ ಲಟ್ಟುಂಬರಿಲ್ಲ, ವಲಯ ಲಟ್ಟುಂಬಡೆ ಹೊಗೆಯೈಸೆ ಹಗೆಯೈಸೆ, ತಲೆಯ ಲಟ್ಟುಂಬರೆ ಹೊಗೆಯೆಲ್ಲ ಹಗೆಯೆಲ್ಲ गुहेश्वरा. 2 प्रकारचे स्वयंपाक असतो. एक चुल्लीमध्ये तयार करण्याचा स्वयंपाक तो उदरासाठी असतो. दुसरा असा सत्संगामध्ये तयार करणार ज्ञानरूपी प्रसाद इथं आपल्याला डोक्या भरण्यासाठी असतं. त्यासाठी चुल्ल्यामध्ये तयार होणारा जे अन्न आहे त्याच्यामध्ये 2 दोष असतो. पहिला, चूल पेटविताना तुम्हाला धूर निघतो. आता तरी धूर निघत नाही, सगळ्या चुले बदललेलं आहे. गॅसचे आले, इलेक्ट्रिसिटी आले. परंतु धूर गेले तरी सुद्धा द्वेष गेलेले नाही. तयार झालेले स्वयंपाक वाढत असताना जर थोडासा पक्षपात तुम्ही केले घरामध्ये, 1 घर 2 घर होऊन जातात. परंतु हे डोक्यामध्ये होणारं जे स्वयंपाक आहे, म्हणजे ज्ञानरूपी स्वयंपाक आहे, इथं धूर नाही, द्वेष नाही. वाढणारे महाराज लोक सर्वांना कळवून उदाहरणे उपदेश करत असतात. जे जागृत बसलेले आहे त्यांच्या डोक्यात जातो. ज्याने डोक्यामध्ये अरे उशीर झालाय, महाराज लवकर सोडत नाही, अजून जेवण करायचं, घरी ज्या विचार आला म्हणजे आपले विचार डोक्यात जात नाही. त्यासाठी प्रत्येकाने 9 दिवसाचे जे श्रवण केले हे तरी प्रत्यक्षात तुम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. परंतु तुम्हाला नित्य ऐकण्यासाठी तरी महाराजांनी भरपूर ग्रंथ तुम्हाला प्रकाशित करून ठेवलेला आहे. त्या ग्रंथाचे रोज थोडं वाचन करून मन सदा शुद्ध ठेवून मनातील राग द्वेष भावना दूर करून ज्यावेळी स्वच्छ ठेवता त्यावेळी तुम्हाला आत्मदर्शनाच्या आनंदाचा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपले बेळंकीकर महाराजांनी
म्हैसाळकर, वाळवेकर, गुड्डापूरकर महाराजांनी तुमच्या सर्व युवकांना प्रेरणा देऊन इतकं सुंदर कार्यक्रम केले. असा कार्यक्रम आतापर्यंत झालेला नाही, परंतु भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम होतील असा आम्हाला अत्यंत विश्वास आहे. उद्या होणारा जे जगद्गुरु महाराजांचे स्वागतार्थ जो अड्ड पालखी आहे, तो परंपरानं आलेली पालखी आहे. गुरुला साक्षात देव मानून, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अंतकंता या वचनाप्रमाणे गुरु म्हणजे साक्षात प्रत्यक्ष दिसणारा देवच असतो. त्या परंपरागत 5 पेठाचे जगद्गुरू आपल्या गावी येत असताना त्यांच्या परंपराने स्वागत करण्याचं तुम्ही ठरविलेलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता त्या भव्य दिव्य अड्डपालखी सोहळा संपन्न होणार आहे. त्या उत्सवासाठी जेवढा उपदेशासाठी लोक येतात, उत्सव बघण्यास त्याच्याकडे 10 पटीने लोक तुम्ही येणारच आहे. आणि हा उद्या होणारा कार्यक्रम सांगलीचे धार्मिक इतिहासामध्ये एक अभूतपूर्व कार्यक्रम झाला असं सर्वांनी म्हणलं पाहिजे. तसं तुम्ही करता याच्याबद्दल आपला अत्यंत विश्वास आहे. बेळंकीकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे काशी जसं पवित्र तीर्थक्षेत्र आहे, रामेश्वर तेवढंच पवित्र तीर्थक्षेत्र असल्यामुळे जेवढं लोक काशीला जातात तेवढं सगळे रामेश्वरला पण जातात. रामेश्वरमध्ये समुद्र स्नान, 21 तीर्थांचे स्नान आणि देवदर्शन 1-2 दिवसाची तिथे व्यवस्था असतं. परवा तुम्ही बघितले आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा परंपराने लोक जसं स्नान करतात तसं समुद्रामध्ये स्नान केले. 21 कुंडाचे स्नान करून यात्रा कशी करावी त्यांनी तसं दाखविलेलं आहे. असं यात्रे लोकांसाठी जसं काशीमध्ये व्यवस्था आहे तसं रामेश्वरमध्ये सुद्धा व्यवस्था व्हावी म्हणून यात्रा निवास मठाचे निर्माण काल चालू आहे. त्या कार्यासाठी आपले बाबूराव कोरे, पाटील परवार, बोळास आणि शेटे आणखीन भरपूर लोकांनी तुम्ही या कार्यक्रमामध्ये उदार मनाने दान केल्याबद्दल सर्वांना अनंत मंगल आशीर्वाद देऊन, ज्या कोणाला रामेश्वरच्या भक्तनिवासासाठी अथवा अन्नछत्रासाठी देणगी द्यायची असेल तर महाराजांना भेटून तुमची सेवा रुजू करा असं सर्वांना सूचना देऊन, आज काशी जंगमवाडी मठ पुणे ज्या हॉस्टेलमधले विद्यार्थी अत्यंत उच्च शिक्षा घेऊन समाजसेवासाठी तयार झाले, त्यांचे सत्कार करण्यात आलेला आहे. आपले लिंगैक जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी संपूर्ण महाराष्ट्राचे 3 वेळ यात्रा करून त्यांनी हे ठरवले की महाराष्ट्रामध्ये आपला जो समाज अशिक्षित आहे त्यांच्या योग्य शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून एक हॉस्टेल तिथं निर्माण केलं. त्याच्यामध्ये 100 विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांच्या आज शैक्षणिक उत्कर्ष पाहून तुम्ही आनंदित झाले, आम्ही पण आनंदित झालो आहोत. असं तुमच्या भागातील विद्यार्थ्यांना पुण्यनगरीमध्ये जे राहायचं असेल तर आपल्या जंगमवाडी मठामध्ये व्यवस्था असतं, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा सूचना देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत.